नमस्कार. बेधडकमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज कार्यक्रमाच्या आरंभीच मी तुम्हाला सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देतो आणि जागतिक महिला दिनाच्या निमित्तानेच आज आपण एका वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत. हा विषय आहे स्त्रियांच्या हक्क आणि कर्तव्याच्या भोवती फिरणारी सध्याची चर्चा. स्त्रियांना जसा संपूर्ण मालमत्ता असो किंवा समाजातील समानतेचा जो हक्क आहे, त्या हक्काच्या बरोबर त्यांच्या कर्तव्यासंदर्भात आता बोललं जातं. कालच नागपूर खंडपीठाने जो निर्णय दिलेला आहे, त्या निर्णयानुसार स्त्रियांच्या हक्काच्या बरोबर कर्तव्याची सुद्धा एक चौकट आखलेली आहे आणि त्या संदर्भात आपण आज बोलण्यासाठी 4 वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या महत्त्वाच्या महिलांना या कार्यक्रमामध्ये बोलवलेलं आहे. मी कार्यक्रमाच्या या पहिल्याच टप्प्यामध्ये या 4ही मान्यवर स्त्रियांचं स्वागत करतो. प्रसिद्ध गायिका वैशाली माडे आहेत, प्रसिद्ध विधिज्ञ संपदा कुलकर्णी आहेत, आपल्याबरोबर शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या वृंदन बावनकर आहेत आणि वन खात्यामध्ये राहून सुद्धा वेगळ्या पद्धतीने ज्यांनी आपली वन खात्यातील कामावर मोहर उठवलेली आहे अशा अनिता पाटील सुद्धा आपल्या चर्चेमध्ये सहभागी झालेल्या आहेत. मी सगळ्यांचं स्वागत करतो आणि आपण ज्या 3 विषयांवर 3 मुद्द्यांवर ही चर्चा केंद्रित केलेली आहे ते मुद्दे तुमच्यासमोर मांडतो. पहिला मुद्दा आहे की काळ बदलला तसं जग बदललं, पण महिलांची स्थिती बदललेली आहे का? दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे महिलांच्या हक्क आणि कर्तव्य या संदर्भात जी चर्चा सुरू आहे, या चर्चेने स्त्रियांना फायदा होईल का? आणि तिसरा अत्यंत कळीचा मुद्दा आहे तो म्हणजे महिलांना समान हक्क नाकारणाऱ्या समाजासाठी महिला दिन हा केवळ सोपस्कार बनून गेलेला आहे. या सगळ्या 3 प्रश्नांसंदर्भात आपण बोलत असताना मला या चर्चेची सुरुवात वैशाली माडे यांच्यापासूनच करायची आहे. कारण तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आता काम करत आहात, मनोरंजनाच्या क्षेत्रात तुम्ही काम करत आहात आणि सगळ्या प्रश्नांना तुम्ही सुरामध्ये उत्तर देत आहात. तर इथे आता स्त्रीच्या अस्तित्वाच्या संदर्भात जो प्रश्न निर्माण झालेला आहे, या प्रश्नाची चर्चा मोठ्या प्रमाणात व्हायला लागलेली आहे. तुम्ही याकडे कसे बघता? कारण तुम्ही ग्रामीण भागातून मुंबईत आलात, प्रचंड संघर्ष करत स्वतःचं एक स्थान मुंबईतल्या या मनोरंजन नगरीत तुम्ही निर्माण केलेलं आहे. तर आता तुम्ही या सगळ्या विषयाकडे कसे बघता? मला सर्वप्रथम सांगावंसं असं वाटतं की आपल्याला भारतीय घटनेने स्त्री आणि पुरुषांना समान अधिकार दिलेले आहेत. बरोबर. आणि त्या अधिकाराचा वापर गेल्या काही 10-15 वर्षामध्ये खूप प्रकर्षाने स्त्रिया करतात असं दिसून येतंय. प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक ठिकाणी जिथे जिथेही स्त्रीला काम करण्याची इच्छा आहे, ज्या क्षेत्रात तिला पुढे आपलं करिअर निवडायचं आहे किंवा करिअर करायचं आहे, त्या क्षेत्रात ती फार मजबूतीने काम करताना आपल्याला दिसते. आणि आपण म्हणतो की पुरुषांच्या तुलनेत त्या कुठे मागे नाहीत. तर आता मला हे सांगावंसं वाटतं की प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून स्त्रिया आपल्याला काम करताना दिसतात. आणि ही खूप मला असं वाटतं सामाजिक आणि स्त्रियांच्या मानसिक आणि सामाजिक विकासासाठी हा खूप चांगला बदल आहे. परंतु त्या बदलाचा जो वेग आहे, तो वेग अजून काही पटीने जास्ती व्हायला पाहिजे असं मला वाटतं. बरोबर आहे. हा वेग निश्चितच वाढला पाहिजे. वृंदन बावनकर आपल्या बरोबर आहेत. वृंदन, तुम्ही शाळेतील विद्यार्थ्यांच्या संपूर्ण जडणघडणीशी संबंधित काम करतात. आज शालेय शिक्षण घेणाऱ्या ज्या मुली आहेत, त्या शालेय शिक्षण घेणाऱ्या मुलींना कशा पद्धतीने शिक्षण दिलं तर त्यातून अधिक चांगल्या पद्धतीने कर्तृत्व गाजवणाऱ्या महिला तयार होतील असं तुम्हाला वाटतं? काय तुम्ही कशा पद्धतीने बघता या प्रश्नाकडे? शाळेत शिकणाऱ्या मुली यांचं पहिलं शिक्षण घरात होत असतं. बरोबर. त्याच्यामुळे मला असं वाटतं घरातच आई वडिलांपासून किंवा घरात जी कुठली इतर मोठे व्यक्ती असतील त्यांच्यापासून याची सुरुवात व्हायला पाहिजे. म्हणजे समजा घरात एक भाऊ बहीण असतील तर त्यांना समान वागणूक ही घरातनं मिळाली पाहिजे सर्वप्रथम, असं मला वाटतं.
आणि त्यानंतर शाळेत आल्यानंतर देखील शिक्षकांनी मुलींना ज्या फक्त अभ्यासात किंवा बाकी इतर ज्या आपल्याकडे ठरलेली मुलींची कामं आहेत फक्त ती न देता इतर कामात मुलींना प्रोत्साहन द्यायला हवं बरोबर असं मला वाटतं. निश्चितच वृंदन तुमचं मत समजून घेत असताना खेळात असेल किंवा बरोबर याचबरोबर अनिता पाटील ज्या वनाधिकारी आहेत DFO म्हणून काम करतात त्यांच्याकडे मी जातो. अनिता पाटील, तुम्ही या सगळ्या प्रश्नाकडे कशा बघता की जग बदललेलं आहे परंतु स्त्रियांची स्थिती बदललेली आहे का? तुम्हाला काय अनुभव आहे? तुम्ही सरकारी सेवेमध्ये काम करतात आणि या सगळ्या शासकीय सेवेत काम करत असताना तुम्हाला कसा अनुभव येतो? मी सर्वप्रथम वैशालीताईंनी जे मत मांडलं त्या मताशी पूर्ण सहमत आहे. स्त्रियांच्या बाबतीत समाजात नक्कीच सकारात्मक बदल होतोय, पण त्याचा वेग थोडासा कमी आहे. शासकीय सेवेत देखील त्याचं रूप आपल्याला प्रतिबिंब दिसत असतं आणि ही संक्रमणावस्था आहे, त्यामुळे थोडेसे चढ उतार, थोडासा खडखडाट हा होणारच आहे. ते आपण समजून घेतलं पाहिजे आणि तो वेग वाढवण्यासाठी सर्वच स्तरामधून जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहिजेत असं मला वाटतं. नाही, सर्व स्तरातून प्रयत्न होतात परंतु ज्या स्त्रिया वेगळ्या क्षेत्रामध्ये जातात त्या वेगळ्या क्षेत्रात गेलेल्या स्त्रियांचे जे अनुभव आहेत ते अन्य क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांपर्यंत पोहोचत नाहीत. तुम्हाला काय त्याबद्दल वाटतं? मला असं वाटतं की त्यासाठी महिला दिन हा उत्तम दिवस आहे, ज्या निमित्तानं माझ्यासारख्या असो किंवा इतर महिला म्हणजे संपदाताई आहेत किंवा वैशालीताई आहेत त्यांचा अनुभव आपल्याला ऐकायला मिळतो, त्यांची मतं आपल्याला ऐकायला मिळतं. समाजात नेमकं काय चाललेलं आहे, स्त्रियांचे प्रश्न काय आहेत आणि आपण नेमकं त्याबाबत काय विचार करतो. केवळ स्त्रियांमध्येच नाही तर समाजातल्या सर्व स्तरामध्ये हा विचार पोहोचतो आणि आपण एखादी चूक करत असो किंवा एखादी गोष्ट दुरुस्त केली पाहिजे याबद्दल निश्चितच आपल्याला सकारात्मक बदल दिसतो. आपण बघायला मिळतो. ॲडव्होकेट संपदा कुलकर्णींकडे जातो मी की या सगळ्या कायद्याशी संबंधित विषयामध्ये तुम्ही वकील आहात त्यामुळे तुम्ही कायदेशीरपणेच बोलू शकता की स्त्रीचे जे अधिकार आहेत ते अधिकार सांगितल्यानंतर स्त्रीच्या कर्तव्यासंदर्भात आता ज्या पद्धतीने मांडणी झालेली आहे आणि न्यायालयाने एक चौकट आखून दिलेली आहे, तुम्ही कसं बघता या सगळ्याकडे? खरं तर खूप चांगली म्हणजे न्यायालयाने जे आत्ता जो न्याय दिलेला आहे किंवा जो निर्णय दिलेला आहे तर तो खरोखर एक वेगळा दृष्टिकोन आपल्या सगळ्यांना देतो. म्हणजे आतापर्यंत कुटुंबातल्या सगळ्यांनाच म्हणजे मुलगी एकदा लग्न होऊन सासरी गेली की तिच्या आई वडिलांना भावंडांना सतत एक भीती वाटत असायची की आपल्या प्रॉपर्टीमध्ये आता ही लग्न होऊन गेली आणि पुन्हा हिचा हिस्सा आहेच, कायद्याने तो मान्य केलेला आहे. एक दृष्टिकोनातनं असा विचार केला आपण की खरोखरच पॉझिटिव्हली म्हणजे सहजतेने आपल्या बहिणीचा हिस्सा आहे, आपल्या मुलीचा हिस्सा आहे असं म्हणून दिलं जातं का? तर नाही. पण ऑन द कॉन्ट्ररी ज्या वेळेला अशा प्रकारचा एकीकडे हक्क आणि कर्तव्य असा विषय होतो त्याला नक्कीच म्हणजे एखाद्या दोन वेगवेगळ्या विभागातनं आपण ह्याच्यावर बोलू शकतो. एक तर कायदेशीरदृष्ट्या मुलीला जसं हक्क आहे तसे एक कर्तव्याची बाजू एक आहे आणि दुसरं इमोशनल लेवलवर की आता आपण माहेर सोडून सासरी आलेलो आहोत पण माहेरच्यांशी बंध पुन्हा या निमित्ताने जोडल्या जाणं, आपल्या आई वडिलांना त्यांच्या पडत्या काळात आपण त्यांना मदत करणं हा एक खूप एक भावनिक असा हा संस्काराचा विषय आहे. कायद्याने आता त्याला मान्यता दिली निर्णयाच्या द्वारे, पण असं कितीतरी आपण कुटुंबामध्ये बघत असतो. फार महत्वाचा मुद्दा इथे तुम्ही मांडलेला की त्यांनी संस्काराचा मुद्दा मांडलेला आहे की संस्कार हे अत्यंत महत्वाचे असतात या सगळ्या पार्श्वभूमीवर. कारण आपली जी कुटुंबाची चौकट आहे या कौटुंबिक चौकटीला संस्कारांचा आधार गेल्या अनेक वर्षांपासून आहे, अनेक शतकांपासून, अनेक पिढ्यांपासून. परंतु जसा काळ बदलला तसे
संस्कार बदलत आहेत, संस्कारांबरोबर जगण्याची पद्धत बदलते. म्हणजे पूर्वी स्त्रियांचं जे स्थान होतं समाजातलं ते स्थान वेगाने बदलत आहे. पूर्वी स्त्री म्हणजे बहुतांश स्त्रिया या गृहिणी असायच्या. आता ती गृहिणी राहिलेली नाही, आता ती कर्ती झालेली आहे. वैशाली, तुम्ही काय म्हणणार? अगदी अगदी मी मान्य करते ह्या विषयाला. आणि हा जो निर्णय आत्ता आलेला आहे नागपूर खंडपीठाने दिलेला, याचं स्वागत नक्कीच करायला पाहिजे. करण्यासारखा निर्णय आहे. कारण आधी जसं मुलगी लग्न होऊन सासरी गेली की ती परकी आहे असा एक सामाजिक समज आपल्यामध्ये, एक अलिखित समज आपण मानत होतो आतापर्यंत. या सगळ्या गोष्टींना मला असं वाटतं याच्यातनं तिलांजली देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला असावा किंवा न्यायालयाने हा निर्णय घेतला असावा. आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की मुलगी जेव्हा सासरी जाते तेव्हा आईशी तिचे संबंध किंवा माहेराशी तिचे संबंध संपुष्टात येतात. हा जो निर्णय आहे त्याच्यानंतर पुढे ती जेव्हा सासरी वावरते तेव्हा तिचं सासू सासऱ्यांशी पटत नाही. आणि मग पटत नसल्यामुळे मग आई वडिलांना, मुलांना म्हणजे नाईलाजाने त्यांना दुसरीकडे कुठेतरी ठेवायला लागतं किंवा वृद्धाश्रमाची वाट त्यांना दाखवावी लागते. खरं तर ही खूप वाईट आणि गंभीर बाब आहे आपल्या देशातली. पण या निर्णयाने मला असं वाटतं की या गोष्टींमध्ये ह्या ज्या घडतायत बदल, या गोष्टीने बदल होण्याची शक्यता जास्ती आहे. कारण जसं सासरच्या मंडळींची जशी तुमची जबाबदारी असते तशीच आई वडिलांकडे माहेरची सुद्धा जबाबदारी असते. तर मला असं वाटते वृद्धाश्रम कदाचित या निर्णयाने कमी होण्याची शक्यता पुढच्या येत्या काळामध्ये होईल असं मला वाटतं. निश्चितच वृद्धाश्रम कमी व्हावीत अशी अपेक्षा वैशाली माडे यांची आहे. मी पुन्हा अनिता पाटील तुम्हाला या संदर्भात विचारू इच्छितो की स्त्रियांच्या जगण्यातले जे बदल आहेत, म्हणजे आत्ताच आपण म्हणालो की गृहिणी आणि कमावणारी स्त्री, घरातलं मुलांना सांभाळून, कुटुंबाला सांभाळून, त्याचबरोबर बाहेरच्या क्षेत्रात पराक्रम करणारी स्त्री. तर या दोन्ही टप्प्यांवर जेव्हा स्त्री काम करते, संघर्ष करते, तेव्हा तिच्यासमोर जो तिचा साथीदार असतो, पुरुष असतो, त्याला फक्त एकाच टप्प्यावर संघर्ष करायला लागतो. त्याला फक्त त्याच्या कामाच्या क्षेत्रात संघर्ष करावा लागतो. त्याला घरातल्या कामांच्या विषयीची चिंता कधीच नसते. तुमचे काय अनुभव आहेत या संदर्भातले आणि तुम्ही काय सांगाल नवीन पिढीला याबद्दल? माझा हा स्वतःचा अनुभव तर निश्चितच खूप चांगला आहे. मला खूप चांगली साथ लाभते या बाबतीत. पण एक जनरल पिक्चर समाजातलं बघितलं किंवा माझ्या कार्यालयात काम करणाऱ्या स्त्रियांचं जरी बघितलं तर त्यांना ऑफिसमधली जबाबदारी सांभाळून घरचं सुद्धा करावं लागतं. अर्थात मी असं म्हणेन की यामध्ये काही पुरुष मंडळी सुद्धा मदत करतात, मदत करण्यास त्यांनी सुरुवात केलेली आहे. पण त्यामध्ये निश्चितच म्हणजे इम्प्रूव्हमेंट होण्याची फार गरज आहे. स्त्रियांची म्हणजे करिअर करण्याकडची असलेली धडपड असो, त्या धडपडीला घरातल्यांची साथ मिळाल्याशिवाय तिचं खरं सक्षमीकरण होणं शक्य नाहीये. म्हणजे आज खरं तर तिच्यावरती डबल जबाबदारी आलेली आहे, दुहेरी जबाबदारी आलेली आहे. घरातलं सुद्धा सांभाळायचं, मुलांची सुद्धा काळजी घ्यायची आणि परत ऑफिसमध्ये सुद्धा तुम्ही तेवढं इनपुट द्यायचं असतात. अशा वेळेस घरच्यांची जर साथ असेल तरच ती स्त्री पूर्ण 100% दोन्ही ठिकाणी देऊ शकते असं मला वाटतं. वृंदन, मी जरा मूळ प्रश्नाकडे येतो की स्त्रीचं जे मागासलेपण आहे, स्त्रीच्या ज्या समस्या आहेत, स्त्री सातत्याने पुरुषाबरोबरच्या संघर्षात मागे पडते, याला मुख्य कारण आहे ते म्हणजे शिक्षणाचा अभाव. एकीकडे शिक्षणाचा अभाव आहे आणि दुसरीकडे आरोग्याचा अभाव. आपल्या देशातील 60% अधिक स्त्रिया ॲनिमिक आपल्याला दिसतात. त्यामुळे कुपोषण आपल्याला त्यांच्यात आणि मुलांमध्ये पाहायला मिळतं. तर हे सगळं बदलण्याच्या दृष्टीने आता मोठ्या प्रमाणात एक उठाव झालेला आहे. मोठ्या प्रमाणात त्याची बांधणी होताना दिसते, आखणी होताना दिसते आणि त्या संदर्भात वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था काम करताना दिसतात. तू सुद्धा अशा संस्थांशी संबंधित आहे. तू काय या संदर्भात म्हणशील? काय चित्र काय आहे? पुढच्या भविष्य काळामध्ये काय बदल होईल तुला असं वाटतं?
दोन विषय आहेत, एक शिक्षणाचा आणि एक आरोग्याचा. बरोबर. शिक्षणाच्या बाबतीत खेडोपाडी शाळा पोहोचल्या आहेत आणि सरकारच्या योजनेप्रमाणे प्रत्येक मुलीला शिक्षण मोफत सरकारकडनं पुरवलं जात आहे. आता जिथे शाळा नाहीये तिथे किंवा समजा त्याच्या शाळेच्या पुढचं शिक्षण घ्यायचंय, ज्युनियर कॉलेज असेल, कॉलेज लेवलचं असेल, तर एक अडचण मला अशी जाणवते नेहमी की छोट्या गावातनं जरा मोठ्या गावात जर का जायचं असेल तर बसेसची सोय नाहीये किंवा येण्या जाण्यासाठी वाहन नाहीये आणि त्याच्यामुळे स्त्रिया बाहेर पडत नाहीत. तर ती एक सोय फक्त शाळा देऊन चालणार नाहीये किंवा कॉलेजेस उघडून चालणार नाहीये. त्या मुली, त्या स्त्रिया तिथपर्यंत पोचायला हव्या आणि ह्याच्यासाठी त्यांच्यासाठी वाहन सुविधा असायला पाहिजे. हे अगदी छोट्या पातळीवरच्या गावांच्या बाबतीत बोलायचं झालं तर हे एक आहे. दुसरं, शिक्षणाच्या बरोबर शालेय शिक्षण झाल्यानंतर किंवा अंडर ग्रॅज्युएशनच्या वेळी त्यांना व्होकेशनल स्किल्स त्यांचे डेव्हलप होतील अशा कुठल्या तरी प्रकारचं शिक्षण स्त्रियांना दिलं पाहिजे, जेणेकरून त्यांना बाहेर त्यांना नोकरी मिळेल. किंवा कारण आपण आता बघतो ग्रॅज्युएट होतात, पोस्ट ग्रॅज्युएट होतात, पण नोकरी मिळत नाही आणि नुसतं शिकून उपयोग काय आहे. पुढे काहीतरी त्यांना करता आलं पाहिजे, त्यांना स्वबळावर स्वतःच्या पायावर उभं राहता आलं पाहिजे. त्याच्यामुळे एक तर नोकरी मिळेल अशा पद्धतीचं शिक्षण आपण उपलब्ध करून दिलं पाहिजे किंवा नोकरी जर का मिळत नसेल तर त्या काहीतरी रोजगार करू शकल्या पाहिजे. त्यांचा उद्योगधंदा त्यातनं त्यांना सुरू करता आला पाहिजे, जो त्यांच्या गावात करता येईल किंवा लग्न होऊन कुठेतरी जाते दुसऱ्या गावात तर तिथेही त्यांना करता येईल. अशा पद्धतीची सोय आपण जास्तीत जास्त प्रमाणात करायला हवी. बरोबर आहे. आरोग्याच्या बाबतीत जेव्हा आईचं शिक्षण करण्याची मला वाटतं गरज आहे. घरात जी बाई असते तिला गर्भधारणा झाल्यापासूनच की ते मूल सुदृढ कसं होईल आणि त्याच्या पुढेही त्याची काळजी कशी घ्यायला पाहिजे, वयाच्या 3 वर्षापर्यंत, पुढे 12 पर्यंत काय वेगळे वेगळे टप्पे असतात, या सगळ्या बाबतीतली माहिती त्या स्त्रीपर्यंत पोहोचली पाहिजे. शाळांमधनं हे कार्यक्रम पुढे राबवता येतील मुलींसाठी. आणि आपण जे ड्रग्स त्यांना देतो, औषधं देतो किंवा आता एनिमिक खूप असतात त्याच्यामुळे गोळ्या दिल्या जातात, सो यांच्या एक्सपायरी डेट्स आणि हे सगळं खूप मोठ्या प्रमाणावर हे होत असतं. त्याच्यामुळे एका ठिकाणी मला आठवतं कुठेतरी वाचलेलं मध्ये की स्त्रियांसाठी जी औषधं आली 40च्या वरच्या स्त्रियांना, कॅल्शियम आणि मल्टीव्हिटॅमिन्स, ती सगळी एक्सपायर्ड होती. तर असं होता कामा नये. म्हणजे एक गोष्ट आपण नीट करायला जाऊ आणि त्याच्यात वेगळंच काहीतरी होईल. त्याच्यामुळे हे करत असताना ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी. निश्चितच या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत वृंदन. आरोग्य आणि शिक्षण, या आरोग्य आणि शिक्षण याच्या जोडीला स्त्रियांना कायद्याचं ज्ञान असणं फार महत्त्वाचं आहे. कारण आता ज्या पद्धतीने सगळ्या पातळीवर बदल होत चाललेले आहेत, या सगळ्या बदलांच्या संदर्भात स्त्री जर जागरूक नसेल तर तिला या बदलांशी सामना करता येणार नाही. तर हे कायद्याचं ज्ञान देण्यासाठी ॲडव्होकेट संपदा, तुम्ही वकिली करत असताना तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा काम करता, रोटरी आणि इतर स्वयंसेवी संस्थांच्या बरोबर तुम्ही काम करता. तुम्हाला काय अनुभव येतात की स्त्रियांना कितपत माहिती असते कायद्यांची आणि कायदेविषयक तरतुदींची त्यांच्याशी संबंधित? अगदी बरोबर आहे. खरं तर ग्रामीण भागातल्याच काय, शहरी भागातल्या स्त्रियांना सुद्धा त्यांच्या हक्कांची जाणीव नसते. म्हणजे कुटुंबात राहत असताना आपल्याला बाकीचे सगळे संस्कार मिळत असतात, पण कायद्याचं ज्ञान हे एकतर कायद्याचा अभ्यास करून किंवा थोडंसं वाचन आणि अवेअरनेस मधनं थोडेसे डोळे आपण उघडे ठेवलेत तर नक्कीच आपल्याला त्याचं ज्ञान कळतं. कधी कधी काय होतं की ज्यांना खरोखर गरज आहे जो कायदा वापरण्याची, तो ती व्यक्ती, जी गरजू व्यक्ती आहे ती त्या कायद्याचा वापर करूच शकत नाही. अज्ञानाअभावी त्या कायद्याचं पुरेसं नॉलेज नसतं. माझ्यावर होणाऱ्या अत्याचाराची, अन्यायाची मी जाब कुठे मागितला पाहिजे हे माहितीच नसतं. मग तो वर्षानुवर्ष सहन करणं, ह्याच्या पलीकडे त्या काही करू शकत नाही. आणि दुसरीकडे अगदी कायद्याचं वाचनातनं, माहितीतनं, प्रसारमाध्यमातनं, वृत्तपत्रातनं
अशा प्रकारचं जे नॉलेज होऊन जे म्हणजे जे एक्सप्लोजर मिळतं की ठीक आहे, काही नाही झालं तर चला 498 करा. एक प्रकारचं दबाव तंत्र आपल्या कुटुंबावर करणं, असं हे शस्त्र म्हणून स्त्रिया हे वापरतात. अशा ह्या दोन टोकाच्या भूमिका आपल्याला समाजामध्ये आढळतात. मग कुठेतरी माझ्या दृष्टिकोनातून मी ज्यावेळेला विचार करेन की अशी आणीबाणीची परिस्थिती किंवा अशा प्रकारचं वागण्याची स्त्रियांना का आवश्यकता वाटते किंवा असं का होतं, तर कुठेतरी कुटुंब व्यवस्थेवरचा विश्वास जातोय की काय, मी नोकरी करून आणते, पैसा कमवते, तर तो माझा पैसा आहे, तो माझ्या कुटुंबाचा नाही का, अशी कुठेतरी असुरक्षिततेची भावना. आणि ती लग्न झाल्यावरच इमिजिएट येते का, तर तसं नाहीये. कुठेतरी लहानपणापासून जी असुरक्षितता तिने अनुभवलेली असते, तर त्यातनं हे तिला तिचं रिएक्शन किंवा प्रगटीकरण संसारामध्ये असताना होतं. आपण लहानपणापासून जर काही बदल घडून आणू शकू का, तर नाही. पण लग्नापूर्वी प्री मॅरेज काउन्सिलिंग अशा प्रकारचं कशासाठी मी सहजीवनाला सुरुवात करते आहे, या सहजीवनाचा अर्थ काय, यातनं कुठल्या प्रकारच्या माझ्यावर प्रसंग आला तर मी काय केलं पाहिजे, अशा प्रकारचं एक नॉलेज आजकाल खूप मोठ्या प्रमाणावर शहरी भागांमध्ये प्री मॅरेज काउन्सिलिंग्स आपण करतो. आणि त्यातनं खरंच फायदा होतो. कुटुंब व्यवस्था काही प्रमाणात टिकून राहण्यासाठी याचा खूप उपयोग होतो. अशा ह्या सगळ्या नाही, पण हे जे कायदेविषयक ज्ञान या सगळ्या स्त्रियांना दिलं जातं, परंतु ते देणारी यंत्रणा जी आहे ना, ती तेवढ्या प्रमाणात नाहीये ना, तेवढ्या प्रमाणात पुरेशी नाहीये. तर त्यासाठी काय केलं पाहिजे? म्हणजे शासकीय सेंटर सुद्धा आहेत, कायदेविषयक मार्गदर्शन करणारी केंद्र असतात, परंतु तिथे तज्ज्ञ उपलब्ध नसतात किंवा अन्य ठिकाणी गेलं तर तितक्या चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन होत नाही. तर यासाठी काय केलं पाहिजे? आजच्या सारखे कार्यक्रम आपण जे म्हणतो ना की अशा वेगवेगळ्या कुठनं लोकांना कळणार, तर ज्यावेळेला जाहीररित्या कुठल्या एक तर मोठ्या सभांमधनं, मिटिंग्समधनं किंवा अशा प्रकारच्या चॅनल्सच्या माध्यमातनं की ह्या कायद्यांचं नॉलेज आपण, विशिष्ट कायद्यांचं नॉलेज आपण देऊ शकतो. जर आपण सगळंच सांगत बसलो तर त्याचा नक्कीच गैरफायदा घेणारी यंत्रणा कार्यान्वित होईल. नाही, परंतु रोजच्या जीवनामध्ये जो झगडा स्त्री देत असते त्या संदर्भात जर तिला कायदेशीर माहिती मिळत राहिली किंवा कुठे जायचं, कुठे दाद मागायची, आज अनेक वर्षांच्या संघर्षानंतर पोलीस स्टेशनमध्ये महिलेची तक्रार घेण्यासाठी महिला अधिकारीच असला पाहिजे, अजूनही म्हणजे नियम झालेला आहे, परंतु अजूनही 100% त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. तर हा संघर्ष सततचा आहे ना, तो थांबणार नाही इथे. किंवा किंबहुना पोलीस स्टेशनला जाऊन आपण तक्रार करू शकतो हेही माहिती नसतं. ही अशा पद्धतीने जर तुमचा काही लेखांच्या माध्यमातून, सुशिक्षित ग्रामीण भागामध्ये मात्र भाषणांच्या माध्यमातून, भित्तीपत्रकं किंवा अन्य अजून काही जी प्रसार माध्यम आहेत नाही त्यातनंच आपण प्रसार करू शकतो. शिक्षणाच्या माध्यमातून, शिक्षणामध्ये कायद्याचं एक नॉलेज किंवा एखादा एक विषय या विषयावर ठेवलं तरी सुद्धा प्राथमिक शिक्षणामध्ये किंवा महाविद्यालयीन शिक्षणामध्ये याचा समावेश करता येऊ शकतो. निश्चितच या म्हणजे स्त्रियांमध्ये जाणीव जागृती करण्यासाठी अधिक चांगल्या पद्धतीने त्यांना जर या वेगवेगळ्या विषयांचं ज्ञान दिलं तर त्या निश्चितच अधिक चांगल्या पद्धतीने त्यांच्या समस्या ज्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी स्वतःच्या बळावर किंवा स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतात. आपली ही जी चर्चा आहे ही चर्चा आपण अशीच पुढे सुरू ठेवणार आहोत. एकूणच महिलांच्या सक्षमीकरणासंदर्भातची, महिलांमध्ये जागृती आणण्यासंदर्भातची ही चर्चा आहे. या चर्चेमध्ये आपण आतापर्यंत स्त्रियांच्या स्थितीसंदर्भातचा विचार केला, स्त्रियांसंदर्भातचे जे कायदे आहेत त्या कायद्यांच्या माध्यमातून स्त्रीच्या जीवनामध्ये कोणते बदल येऊ घातलेले आहेत त्याचा विचार केलेला आहे. पुढच्या भागामध्ये आपण तिच्या एकूणच म्हणजे समानतेविषयी जो दुटप्पी भाव ज्या समाजामध्ये आहे त्याविषयी चर्चा करणार आहोत. कुठे जाऊ नका, बेधडकमध्ये आपण या पुढच्या भागामध्ये आपण स्त्रियांच्या एकूण जगण्याचा नव्याने आढावा घेणार आहोत. पुन्हा एकदा भेटूया बेधडकमध्ये. बेधडकमध्ये पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण चर्चा करतो आहोत 21व्या शतकातील महिलांच्या स्थितीगतीविषयी. आपण या चर्चेसंदर्भात फेसबुकवर ज्या लोकांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्यांच्या संदर्भात
त्यांच्या प्रतिक्रिया पहिल्यांदा बघूया. अरुण जोशी म्हणतायत की जग बदललं, पण ती कालही तिथेच होती, आजही तिथेच आहे. आपण खरंच 21व्या शतकात आहोत का? गुरुदेव नानावर यांनी प्रश्न विचारला आहे की महिलांची स्थिती बदलणं महिलांच्याही हातात आहे, महिलांच्याच हातात असतं, कारण मुलांसाठी हुंडा मागणारी आणि सुनेला छळणारी महिलाच असते ना. संजय सुपेकर म्हणतात काळ बदलला तशा तिच्या समस्याही बदलल्या, पण स्थिती तशीच, सामाजिक बंधनात अडकलेली. अरुण डोंगे म्हणतात काळ बदलत चाललाय, पण ग्रामीण भागात महिलांना पुरुष प्रधान संस्कृतीचा सामना करावा लागतो. आज आपण या महिला दिनाच्या निमित्ताने या सगळ्या समस्यांचा, या विचारांचा उहापोह करत आहोत. वैशाली, तुम्ही ग्रामीण भागातून आलेला आहात. ग्रामीण भागातील स्त्रीची समस्या तुम्ही खूप जवळून बघितली, तिचं जगणं बघितलं, किंबहुना तुम्ही अनुभवलंय. तुम्ही काय सांगाल की ग्रामीण भागामधल्या स्त्रीची सध्याची स्थिती काय तुम्हाला वाटते? थोडक्यात सांगते की आत्ता सकाळीच मला एक 4 ओळी फार सुंदर वाचायला मिळाल्यात स्त्रीच्या रूपाबद्दल. ज्याला स्त्रीमध्ये आई कळली ते शिवबा, हा हा, ज्याला स्त्रीमध्ये बहीण कळली ते ज्ञानोबा, वा, ज्याला स्त्रीमध्ये आपली प्रेयसी कळली हा. तो राधेचा श्याम, वा, आणि ज्याला स्त्रीमध्ये आपली पत्नी कळली तो सीतेचा राम. क्या बात. वा. असं मला असं वाटतं ही वेगवेगळी रूपं स्त्रीची आहेत आणि त्या सगळ्या रूपांचा प्रत्येक ठिकाणी किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रीचा आदर केला गेला पाहिजे. आणि स्पेशली आपण म्हणतो की गावाकडे जी आज तर आपल्या देशातच तशी एक पुरुष प्रधान संस्कृती आहे, यात काही शंका नाही. सगळीकडे स्त्रियांना आपण म्हणतो की समान अधिकार दिलेले आहेत, परंतु स्त्रियांना ही त्याबद्दल जागरूक होण्याची जास्ती गरज आहे. मला जर एखादा रस्त्याने जाताना एखादा मुलगा छेड माझी काढत असेल तर मी गप्प राहून तिथून पळून जावं की तिथेच त्याच्या कानाखाली आवाज काढावा, ही हिम्मत तिच्यामध्ये आली पाहिजे. अनेक वेळा काय होतं ना की स्त्रियांना, मुलींना माहीत नसतं आणि आपण मुळात अबला आहोत. मुलामध्ये किंवा पुरुषामध्ये ताकद आहे, शक्ती आहे, तो आपल्याला हानी करू शकतो, आपल्या जीवाला हानी करू शकतो या भीतीने, किंवा त्याचा आपल्या पुढच्या जीवनावर काही वाईट परिणाम न हो यासाठी ती पुढची परिस्थिती फेस न करता तिथून पळून जाण्याच्या मार्गावर जास्ती ती अवलंबते. तर मला असं वाटतं ही जी स्त्रियांची मानसिकता आहे ती बदलण्याची गरज आहे. तिला हे प्रत्येक ठिकाणी तिला सेफ्टी, सिक्युअर फील झालं पाहिजे. तिला हे कळलं पाहिजे की या एखाद्या माणसाने जर माझी छेड काढण्याचा प्रयत्न केला तर तिथे मी त्याला कशा पद्धतीने प्रत्युत्तर दिलं पाहिजे, अशी मानसिकता. किंवा अनेक बाबतींमध्ये जिथे जिथे तिला असं वाटतं की हे माझे अधिकार आहे. शिक्षणाच्या बाबतीत आजकाल सरकारने खूप काही योजना मुलींसाठी ग्रामीण भागामध्ये राबवलेल्या आहेत. त्या योजना त्यांना माहिती झाल्या पाहिजे. माहिती झाल्या नाही तर तिने स्वतःमध्ये जागरूकता निर्माण केली पाहिजे की माझे अधिकार काय. मला जर काही गोष्ट करायची आहे आयुष्यामध्ये, मला घर सांभाळायचंय किंवा शिक्षण घ्यायचंय किंवा कुठल्याही क्षेत्रात मला काम करायचं आहे, त्या क्षेत्रामध्ये मला काम करताना कुठल्या गोष्टी माझ्यासाठी फॅसिलिटी सरकारने दिल्या आहेत किंवा कुठल्या गोष्टी माझ्यासाठी उपयुक्त आहेत, ह्या गोष्टीचा प्रत्येक स्त्रीने अभ्यास करणं किंवा तिच्या मानसिक लेवलवर तिला जेवढं शक्य आहे तेवढी त्याची माहिती तिने मिळवणं मला असं वाटतं जास्ती गरजेचं आहे. आणि आजकाल ही परिस्थिती खूप बदलत चाललेली आहे. गावाकडच्या पण मुली फार हुशार झालेल्या आहेत. आधीसारखी परिस्थिती राहिली नाही की मुलीने घराच्या बाहेर पडू नये किंवा तिने काम करू नये, कामाला जाऊ नये, तिने चूल आणि मूल सांभाळावं, अशी परिस्थिती राहिलेली नाहीये. आजकाल खेडोपाडी पण पालक पण सुद्धा खूप सक्षम झालेले आहेत. तर आई वडिलांनी सुद्धा किंवा हा विचार केला पाहिजे की आपली मुलगी सक्षम तर एक स्त्री सक्षम, आणि स्त्री सक्षम तर समाज सक्षम, असं प्रत्येक नाही. म्हणूनच मुलगी शिकली आणि प्रगती झाली, जे महाराष्ट्राच्या भिंतीवर लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. परंतु जे भिंतीवर लिहिलेलं आहे
ते मनामनामध्ये जेव्हा कोरलं जाईल तेव्हा खऱ्या अर्थाने प्रगतीच्या दिशेने आपण जाऊ. इथे मुद्दा तोच आपण आज घेतलेला आहे की स्त्री पुरुष समानता मानणारे आपण सगळेजण आहोत. हे समानता मानतो, परंतु नुसती ती या दिवसापुरती आहे का, महिला दिनाच्या पुरती आहे का? अनिता पाटील, तुम्हाला काय बोलायचं या संदर्भात? मला असं सांगायचं आहे की स्त्रीला केवळ शिक्षण दिलं, आरोग्याच्या सुविधा दिल्या किंवा कायद्याचं ज्ञान दिलं म्हणजे तिचं सक्षमीकरण पूर्ण होणार नाही. तर ती मानसिक दृष्ट्या सक्षम झाली पाहिजे. वा. कारण तिच्यामध्ये जर आत्मविश्वास असेल तरच ती कुठल्याही परिस्थितीला तोंड देऊ शकते. आज हुंडाबळीमध्ये सुशिक्षित असलेल्या मुलींची संख्या देखील खूप आहे. कारण आज आपल्याला कुणी त्रास देतोय किंवा आपल्यावर अन्याय देतोय, तो हँडल करण्याचा, त्याला टॅकल करण्याचा आत्मविश्वासच त्या मुलींमध्ये नाहीये. म्हणजे आपली समाज व्यवस्था मुलींना शिक्षण देणे किंवा त्यांचं करिअर डेव्हलप करणे याच्या पलीकडे जाऊन त्यांचं सक्षमीकरण करणं गरजेचं आहे. कारण आपल्यावर असा अन्याय होत असेल आणि फक्त आपण बघ्याची भूमिका घेत असेल तर या सक्षमीकरणाला अर्थ राहणार नाही. समानता तेव्हाच येईल जेव्हा आपल्याला जागृती येईल, आपल्यामध्ये स्त्रियांमध्ये जागृती येईल आणि ती जागृती घरापासून सुरू झाली पाहिजे. बरोबर. म्हणजे मी नागपूर हायकोर्टच्या निर्णयाचं खूप स्वागत करते की त्यांनी मुलीला देखील आई वडिलांची जबाबदारी घेण्याचे निर्देश दिलेले आहेत. आजपर्यंत केवळ मुलगा म्हातारपणी आपली जबाबदारी घेतो म्हणून वंशाला दिवा पाहिजे एक सर्वसामान्य समजूत आहे. आज कायद्याने देखील मुलीवरती ती जबाबदारी दिली म्हणजे मुली देखील तितक्या सक्षम आहेत हे सिद्ध झालेलं आहे कायद्याच्या दृष्टीने. त्या आहेत हे ऑलरेडी आपल्याला माहित आहे, पण ते कायद्याने देखील आता सांगितलेलं आहे. आणि ही जी काही बदलती परिस्थिती आहे यामध्ये आपल्याला खूप म्हणजे प्रयत्न असे केले पाहिजेत की लहानपणापासून की तू सासरी जाणार म्हणजे तुझ्याशी आमचे संबंध संपले असं नाही, तर सासरी गेल्यानंतर देखील तू आमची जबाबदारी सांभाळणार आहेस. ही जेव्हा भावना निर्माण होईल ना तेव्हा मला वाटतं मुलींचं स्वागत होईल. आणि मी सुद्धा ग्रामीण भागातून आहे, माझे वडील शेतकरी आहेत, शाळेत गेलेले नाहीयेत, आई 4थी पास आहे, पण केवळ आईच्या प्रेरणेमुळे मी इथपर्यंत पोहोचले. मगाशी जसं तुम्ही सांगितलं की मुलगी झाली प्रगती झाली, तशी मी अनुभव घेतलेला आहे. आणि ग्रामीण भागात देखील आता चित्र बदलतंय. फक्त आत्मविश्वासाची गरज आहे आणि तो आपण या वेगवेगळ्या माध्यमातून बिंबवला पाहिजे असं मला वाटतं. निश्चितच महात्मा फुलेंनी जे सांगितलेलं होतं की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेलं, वित्ताविना शूद्र खचले. एवढा सगळा अनर्थ एका अविद्येने झालेला होता. परंतु ज्या घरामध्ये शिक्षण आलं त्या घरामध्ये वेगळ्या पद्धतीने प्रगतीचे वारे कसे वाहतात हे अनिता पाटील यांचं उदाहरण आपल्या समोर आहे. वृंदन, तू या क्षेत्रामध्ये काम करते. आता संपूर्ण महाराष्ट्रातल्या म्हणजे शहरी भागातलं जे शिक्षण आहे त्याच्या तोडीचं शिक्षण ग्रामीण भागात देण्याचा प्रयत्न पवनीसारख्या भंडारा जिल्ह्यातील एका छोट्या गावामध्ये तू करत असते. हे सगळं करत असताना परिस्थितीशी जो संघर्ष करण्याची जी एक वेगळी लढाई करावी लागते, ती लढाई कशी लढतेस तू? एक स्त्री म्हणून काम करताना सुरुवातीला नक्कीच काही समस्या आल्या, वयाने लहान असल्यामुळे आणि स्त्री असल्यामुळे. बरोबर. पण मला असं वाटतं मला माझ्या घरच्यांचा खूप पाठिंबा होता. आणि आमच्या शाळेमध्ये काम करणाऱ्या, मी काम सुरू केलं तेव्हा 16 महिला होत्या. त्याच्यामुळे त्या महिला माझी ताकद होत्या आणि त्या महिलांसाठी ते करायचं होतं मला. समजा एखादा अन्याय होत असेल, तो कधी डायरेक्ट माझ्यावर होत नसेल, तो त्यांच्यावर झाला, तर त्याच्यासाठी मला लढा द्यावा लागत होता, कारण मी प्रमुख भूमिकेत तिथे होते. हळूहळू सवय झाली या सगळ्याची. काही आपल्या समाजात आपण बघतो की काही पुरुषांना स्त्रियांचं वर्चस्व सहनच होत नाही. म्हणजे स्त्री पुढे जाते हे अगदी उघडपणे त्यांच्या वागण्यातनं दिसत असतं. पण कधी त्याचा संघर्ष करावा लागतो त्यासाठी, कधी काही गोष्टी दुर्लक्ष कराव्या लागतात. असं करत करत पुढे मला वाटतं जावं लागतं आणि असाच मार्ग काढला. बरोबर आहे की संघर्ष करत मार्ग काढण्याशिवाय पर्याय नसतो स्त्रियांना. वृंदनने आता एक खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला, तो म्हणजे की बऱ्याच पुरुषांना स्त्रीने पुढे जाणं हे सहन होत नाही.
म्हणजे सर्व क्षेत्र याला अपवाद नाही आहेत. कायद्याच्या क्षेत्रात काय स्थिती आहे? व्यक्तिशः मी माझा अनुभव सांगितला तर असा अनुभव नाही आला मला कधी. सगळेच जण इक्वल लेवलला असतो. कायद्याच्या क्षेत्रात तरी अशा प्रकारचा अनुभव आला नाही, पण समाजात कायद्याच्या क्षेत्रातही व्हायला लागलं तर कठीण आहे मग. हो. कारण सगळेजण नॉलेजेबल आहेत ना, कायदा सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यामुळे शक्यतो असं कोणी करत नाही, कारण त्याला लागलीच पॉइंट आउट केलं जातं. पण नाही, सामाजिक क्षेत्रात कायद्याच्या क्षेत्रात नाही, परंतु पण अन्य कायदे सामाजिक कायदे क्षेत्रात. मंडळ जे आहे, कायदे मंडळ म्हणजे आपण जे विधिमंडळ असतं जिथे कायदे तयार होतात, तिथे मात्र स्त्रियांचं स्थान कायमच कमी राहिलेलं आहे. जगभरातल्या संसदेचा जर आपण आढावा घेतला तर तिथे संयुक्त राष्ट्रसंघाच्या पाहणीनुसार जगभरातील संसदेमध्ये महिलां सदस्यांचं प्रमाण हे फक्त 22.6% आहे. आपल्या भारतामध्ये जगभरामध्ये 2015 58 देशांमध्ये निवडणुका झाल्या. त्यामध्ये हे प्रमाण फारसं काही वाढलेलं नाहीये आणि 2030 पर्यंत ते हे प्रमाण वाढावं असं संयुक्त राष्ट्रसंघाचं उद्दिष्ट आहे. जगातील वेगवेगळ्या देशातील संसद सभागृह जे 272 संसद सभागृह आहेत त्यात फक्त 49 जागी महिला आहेत. त्यामुळे कायदे मंडळात जर असमानता असेल तर कायद्याच्या क्षेत्रात ती आपण समानतेची फारशी आपण अपेक्षा करू शकत नाही. पण तरी तुम्ही सांगता की तिथे न्यायालय. माझा व्यक्तिगत अनुभव असा आहे की अशा प्रकारचं असमानतेच्या ह्याच्यातनं कधीच वागणूक मिळाली नाही. पण समाजातल्या अन्य क्षेत्रामध्ये ज्या वेळेला संबंध येतो, म्हणजे आमचे पक्षकार असतील किंवा अन्य ज्या काही आम्ही घटना बघत असतो डोळसपणे, तर त्यावेळेला नक्की जाणवतं की कुठेतरी मुलीला 7च्या आत घरात या म्हणायचं आणि मुलगा 12 वाजेपर्यंत घरी येत नाही. मग हे असंच लहानपणापासून पुढे गेलं की मगाशी जो विषय झाला की स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये हा जो मतभेद आहे तो कुटुंबापासूनच आहे ना. कुटुंब व्यवस्थेतच थोडासा, म्हणजे पुरुष सत्ता कुटुंब व्यवस्था आपली असल्यामुळे पुरुष दोघंही कुटुंबातले कमवणारे जरी असले तरी पारंपरिक ह्याच्यानुसार अजूनही मुलींना म्हटलं जातं की तू 7च्या आत घरात ये. बरोबर. सामाजिक व्यवस्था असेल, त्यावेळेचा संस्कार असेल, आई वडील ज्या दृष्टिकोनातनं विचार करून मोठे झालेत, कदाचित त्या विचारांचा पगडा अजून ते दूर करू शकले नाहीत. सगळं मान्य आहे, पण कुठेतरी मुलीला 7च्या आत घरात ये म्हणताना मुलावर, जसा तुम्ही मगाशी जो मुद्दा मांडलात की स्त्री पुरुष समानतेच्या ह्याच्यात पुरुषांचा अवेअरनेस आहे की नाही, मुलांना कुटुंबातल्या जबाबदारी घेण्याची सवय आहे की नाही, तर माझा वैयक्तिक अनुभव आहे की माझ्या मुलाला जाणवतं की अरे आपली आई दमून आलेली आहे, त्रास होतोय तिला, तो मदत करतो न सांगता. असं अन्य कुटुंबांमध्ये पण असं वारं वाहत आहे की अनेक तरुण मुलं आपल्या आई वडिलांना त्यांच्या कौटुंबिक कामामध्ये, म्हणजे जी त्यांना येत नसतात पण ती सुद्धा ते शिकण्याचा प्रयत्न करतात, मदत करतात. शिकवली पाहिजेत. आई ज्या प्रेमाने किंवा आग्रहाने आपल्या मुलीला कौटुंबिक कामं शिकवते, तेवढ्या आग्रहाने आणि प्रेमाने ती मुलाला शिकवत नाही. ती मुलगा जर स्वयंपाकघरात गेला तर त्याला सांगते की थांब तू, मी तुला देते हातामध्ये आयतं चहा, किंवा तसं नाही झालं तर असं हा एक बदलाचं वारं किंवा एक आपल्याला बघायला मिळतं समाजामध्ये की आता मुलांना हा अवेअरनेस आहे की आई वडिलांच्या बरोबरीने आपण कुटुंब व्यवस्थेतही काही मदत केली पाहिजे, घरगुती रोजच्या कामांमध्ये. म्हणजे हा तो बदल आपण आजूबाजूला सगळ्यांकडे, तुमच्याही घरात माझ्याही घरात हा अशा प्रकारचा बदल आपण बघतो. वैशाली, तुमचा अनुभव तर वेगळा आहे. तुमच्या अनुभव कथनातून मी ऐकलेलं आहे की तुमच्या पतीनी जी साथ दिलेली आहे, म्हणजे एक इंग्रजी म्हण आहे की देर इज अ वुमन बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल पर्सन, पण इथे तुमच्या बाबतीत देर इज अ मॅन बिहाइंड यू, अशी आहे ती गोष्ट. ॲक्च्युली दॅट्स ट्रू. मला असं वाटतं की स्त्रियांबाबतीत स्त्रियांचं विशेष करून मानसिक स्वास्थ्य तिला कुटुंबातनं मिळणं खूप जास्ती गरजेचं आहे. आजही आपल्या गावाकडच्या आपण आया किंवा काकी बघतो की आपल्या घरामध्ये पितृसत्ताक पद्धती असल्यामुळे संपूर्ण फॅमिलीला, जसं आपण मगाशी बोललो की संपूर्ण फॅमिलीला आधी घरातल्या मोठ्या स्त्रिया असतील तर त्यांना आधी सगळं जेवणाचं सगळं आटोपून रात्री काहीतरी उरलं असेल तर त्या खातात.
त्याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होणार नाही होणार किंवा ह्याचा त्या होतोच म्हणजे निश्चितच परिणाम विचार होतो, त्या करत दुष्परिणाम नाही. तर होतोच. ही जी जागरूकता आहे ही स्त्रियांनी, माझ्या घरामध्ये मी ही बदलली आहे आता. काही वर्षापूर्वी म्हणजे मी जसं बालपणापासून बघायचे, माझी आई कायम आम्हाला मी वडील आणि माझे भाऊ सगळ्यांना जेवू घालून एकटी मग रात्री काय उरलं सुरलं असेल तर खायची, अदरवाईज पाणी पिऊन झोपायची. ही जी स्त्रियांची मानसिकता आहे की माझ्या घराचं आधी सगळं होऊ दे, नंतर मी. मला असं वाटते मी पण माझ्या घराचा सर्वात महत्वाचा भाग आहे आणि घर माझ्यावर आहे. बरोबर. मी माझ्या घराला सांभाळलं पाहिजे. मी माझ्या घराला सांभाळते तर मी सुद्धा तितकी आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असली पाहिजे. निश्चितच, आणि कारण आईचं जे वात्सल्य आहे ते वात्सल्यच सातत्याने चर्चेत असतं आपल्या. म्हणजे फमू शिंदेची कविता प्रसिद्ध आहे की आई खरंच काय असते, लेकराची माय असते, वासराची गाय असते, दुधाची साय असते, लंगड्याचा पाय असते, धरणीचा ठाय असते. आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही. म्हणजे ते मातृत्व जे आहे भरण पोषणाशी संबंधित. अगदी खरं आहे. मी एकदम तुमच्या बोलण्याला आय एम ॲग्री विथ यू. आणि मला असं वाटते की प्रत्येक ठिकाणी असं स्त्रीनी आपला जो स्वतःचा आत्मविश्वास आहे, स्वतःचा जो एक रिस्पेक्ट फॉर आवर सेल्फ, स्वतःसाठी एक वेगळा तिचा तो एक आदर असला पाहिजे, तिचं एक व्यक्तित्व असलं पाहिजे घरामध्ये, जे आपल्याला म्हणतो ना आपण की स्त्री शिवाय घरातल्या आपण काहीच नसतो. ती असली तर तिची आपल्याला व्हॅल्यू नसते, नसली तर तिचं घर सुनं होऊन जातं तिच्याशिवाय. असं मुलींच्या आणि स्त्रियांच्या बाबतीत असतं. असं सगळ्यांनी मानलं पाहिजे. मला असं वाटतं पुरुषांनी स्त्रियांना, ऑफकोर्स स्त्रिया ज्याही क्षेत्रात काम करतात. अनिता पाटील, तुम्ही काहीतरी बोलू इच्छित होता या विषयावर? मला असं संपदाताईंचा मुद्दा पुढे न्यायचा आहे की स्त्रियांवरती जे अन्याय होतात ते दूर करण्याची म्हणजे संस्कार आहेत ते घरापासून सुरू झालेच पाहिजेत. म्हणजे काय, त्यांनी सांगितलं की आईला मदत केली पाहिजे वगैरे, हे तर मला म्हणायचंच आहे. पण त्या पलीकडे 7च्या आत घरात असं मुलीला सांगितलं जातं. पण अशा किती आया आहेत की आपल्या मुलाला सांगतात की बाहेर जाऊन मुलींची छेड काढू नको. आपल्या मुलीची कुणी छेड काढली तर आईला वाईट वाटतं, पण आपला मुलगा बाहेर जाऊन काय करतो, तो 7च्या आत घरात येतो का, याबद्दल अजून जागरूकता नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या गोष्टी जोपर्यंत आपण इक्वली मुलांवरती बिंबवणार नाही, तर मला असं वाटतं की हे जे काही छेडछाडीचे प्रकार होतात किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी होतात त्या थांबवता येणं शक्य आहे. निश्चितच असं मला वाटतं. घरातले संस्कारच या सगळ्याच्यात अत्यंत महत्वाचे आहेत. वैशाली माडे ज्या त्यांच्या कामासाठी प्रसिद्ध आहेत, त्यांच्या गायनासाठी प्रसिद्ध आहेत, या चर्चेचा शेवट सुद्धा मला असं वाटतं की तुमच्या सुरेल गीताने व्हावा. अगदी अगदी अगदी. जाताना फक्त दोनच ओळी बोलायच्या आहेत. खूप सुंदर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप सुंदर 4 ओळी लिहिल्या आहेत. ते असं म्हणतात की प्रत्येक समाजाचा विकास हा त्या समाजातल्या स्त्रियांच्या विकासावर अवलंबून असतो. स्त्री जेवढी सक्षम तेवढा तो समाज सक्षम. असं स्त्रीला प्राधान्य प्रत्येक क्षेत्रात दिल्या गेलं पाहिजे. तिला तिच्या अधिकारांची जाणीव करून दिल्या गेली पाहिजे आणि तिचा प्रत्येक ठिकाणी आदर विशेष करून झाला पाहिजे असं मला वाटतं. तिचा सन्मान झाला पाहिजे. आज खूप मोठ्या विषयावर आपण बोलतोय आणि आजचा दिवस पण फार महिलांसाठी विशेष असतो, कारण बाकीचे दिवस सगळे पुरुषांचे असतात. तर 4 ओळी ऐकवते. एकाच या जन्मी जणू फिरुनी नवे जन्मे नमी, एकाच या जन्मी जणू फिरुनी नवे जन्मे नमी, हरवेन मी हरपेन मी, हरवेन मी हरपेन मी, तरीही मला लाभेल मी. एकाच
जन्मी जणू फिरुनी नवे जन्मे नमी फिरुनी नवे जन्मे नमी. धन्यवाद. Thank you. सर्व मान्यवरांचे मी इथे आभार मानतो आणि विशेषतः म्हणजे सुरेल तुमच्या स्वरांनी या कार्यक्रमाचा शेवट झालेला आहे. महिला दिनाचा इतका अधिक चांगला समारोप महिला दिनविषयक कार्यक्रमाचा दुसरा असू शकत नाही. पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद.